आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारी आणि तिने गायलेली अजरामर गीते आजही रसिकांना मंत्रमुग्ध करतात, अशी गोड गळ्याची गायिका वैशाली माडे. वैशालीने बाजीराव मस्तानी या हिंदी सिनेमातील पिंगा हे गीत गायलं. या गाण्यासाठी अनेक पुरस्कारांनी तिला गौरवण्यात आलं. त्याचबरोबर कलंक या सिनेमातील घर मोरे परदेसिया हे गाणं देखील तिने गायलेलं आहे. मराठी, हिंदी चित्रपट तसेच मालिका, अनेक अल्बम यासाठी तिने गायले असून ती सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. वैशाली माडे यांचा एका सुप्रसिद्ध गायिकेपर्यंतचा प्रवास मोठ्या संघर्षासह अनेक चढ उतारांचा राहिला आहे. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील खार तळेगाव येथे झाला. त्यांचं माहेरचं नाव वैशाली भैसने. बालपणी गरिबीमुळे त्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मात्र याही परिस्थितीत त्यांनी त्यांच्यातील गायिका जिवंत ठेवली. पुढे त्यांचं लग्न वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे अनंत माडे यांच्याशी झालं. त्यांच्या या प्रवासात त्यांचा पतीचा मोठा वाटा आहे. एका सर्वसामान्य घरातील मुलगी ते चित्रपटसृष्टीतील नामवंत गायिका, हा वैशाली यांचा प्रवास अतिशय संघर्षाचा आहे. झीवरील मराठी आणि हिंदी अशा दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद पटकवल्यानं वैशालीचे महाराष्ट्रासह देशभरात चाहते आहेत. वैशाली माडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी देखील आहेत. सध्या वैशाली सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये परीक्षक म्हणून पाहायला मिळते. वैशाली माडे तब्बल 17 वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. मराठी मनोरंजन विश्वात असे कलाकार आहेत ज्यांनी यशाची पायरी गाठण्यासाठी अनेक वर्षाचा संघर्ष केला. अशाच काही कलाकारांमध्ये मराठमोळी गायिका वैशाली हिचं नाव सामील आहे. आपल्या दमदार आवाजाने मनोरंजन विश्व गाजवणारी वैशाली सध्या सारेगमप लिटिल चॅम्प्स या पर्वात परीक्षक पदाची धुरा सांभाळत आहे. आपल्या आवाजाच्या जादूने तिने रसिक श्रोत्यांचे कान तृप्त केले, तर आता चिमुकल्या स्पर्धकांना गायनाचे धडे देत आहे. आज जरी तिचं नाव यशस्वी गायिका म्हणून घेत असले तरी या प्रवासादरम्यान तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या मंचावर नुकतीच वैशालीच्या कुटुंबियांनी उपस्थिती लावली. यावेळी कुटुंबियांनी वैशालीच्या स्ट्रगलबद्दल सांगितलं. वैशालीच्या करिअरसोबत तिच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी आपल्या संघर्षाच्या काळात कुटुंबाने आपल्याला कशी साथ दिली यावर देखील भाष्य केलं. आपले संघर्षाचे दिवस आठवताना घरातील आर्थिक परिस्थितीबाबत देखील वैशालीने भाष्य केलं. ती सांगते, आम्ही जिथे राहत होतो तिथे अक्षरशः लाईट नव्हती. त्यावेळी आमची परिस्थिती खूप हालाखीची होती. घरात 2 रॉकेलचे दिवे असायचे. इतकं देखील आम्हाला न परवडण्यासारखं होतं. त्यामुळे घरात एक रॉकेलचा दिवा असायचा. आई या रॉकेलच्या दिव्याच्या उजेडात स्वयंपाक करायची. त्यावेळी तिच्या मागे बसून मी गाण्याचा रियाज करायचे. संघर्ष असला तरी घरातील वातावरण प्रसन्न असायचं. माझ्यासाठी माझे पहिले गुरु हे माझे वडील होते. त्यांनी मला भजन शिकवलं. यावेळी भूतकाळाबद्दल बोलताना वैशाली भावूक होते. ती म्हणते, त्या आठवणी नकोशा आहेत म्हणून मी भूतकाळात रमत नाही. त्या दिवसात खूप दुःख होतं. त्या आठवणींनी माझ्या डोळ्यात पाणी येतं. या सगळ्यातून माझ्या कलेने मला तारलं. जी सारेगम या गाण्याच्या टॅलेंट शोची विजेती होती. यानंतर तिने हिंदी सारेगमचा महासंग्रामही जिंकला होता. सध्या ती मराठी तसेच इतर सिनेमांसाठी पार्श्वगायन करते. वैशालीच्या या सांगतिक प्रवासामध्ये एक मानाचा तुरा रोवला गेला, तो म्हणजे पिंगा या गाण्याची सहगायिका म्हणून. बाजीराव मस्तानी या सिनेमातल्या पिंगा या गाण्यासाठी वैशाली आणि श्रेया घोषाल यांनी पार्श्वगायन केलेलं आहे. या दोघींचा आवाज या गाण्यात ऐकायला मिळतो. त्याबद्दल बोलताना वैशाली सांगते, पिंगा या गाण्यात अनेक अस्सल मराठी शब्दांचा समावेश आहे, ज्यामुळे संजय सर आणि त्यांची टीम श्रेयासोबत एक मराठी गायिकेच्या शोधात होते. माझा आवाज संजय सरांनी यावेळी रिॲलिटी शोमधून ऐकला होता. त्यामुळे मला या गाण्याबद्दल जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. पिंगा या गाण्यात मराठी संस्कृतीचं अनोखं प्रदर्शन दिसतं. त्यामुळे हे गाणं गाताना खूप मस्त अनुभव होता. एकतर श्रेयासारख्या मातब्बर गायिकेसोबत पार्श्वगायन आणि त्यात संजय सरांचं संगीत दिग्दर्शन म्हणजे माझ्यासाठी सोने पे सुहागा होतं. बाजीराव मस्तानी या सिनेमातली पिंगा हे गाणं उत्तम कलाकृती आहे. गायिका म्हणून त्याचा मी भाग बनू शकले याचा मला खूप अभिमान आहे. सारेगम सारख्या रिॲलिटी शोपासून गायिका म्हणून नावारूपास आलेली वैशाली आता आघाडीची पार्श्वगायिका बनली आहे. प्रसिद्धीच्या प्रकाश झोतात फिरताना आजही तिने स्वतःतला नम्रपणा सोडलेला नाही. मनोरंजन क्षेत्रात दिवसाला कितीतरी नवीन नवीन कलाकार येत असतात. प्रत्येकाला इथे काम करायचं असतं आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला इथे कामाची कमतरता कधी जाणवणार नाही. मला अभिमान आहे की मी या क्षेत्राचा भाग आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या आपल्या या यशाचं सर्व श्रेय ती मायबाप प्रेक्षकांना देते. रिॲलिटी शो हे प्रेक्षकांसाठी बनवले जातात. सारेगमसारखे शोज हे आमच्यासारख्या कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देतात. कोणताही गॉडफादर नसताना आम्हाला या क्षेत्रात प्रवेश करायचा मार्ग म्हणजे हे शो आहेत.
मी नशिबवान आहे की प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेम दिलं आणि आजही देत आहेत. माझा आवाज त्यांना आवडतो. माझ्या प्रत्येक नवीन गाण्याला भरभरून प्रतिसाद देतात. त्यांच्याशिवाय मी काहीच नाही आहे. पिंगाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चाहत्यांना मी सुरेल भेट देऊ शकले. फॅमिली 420 या नव्या मराठी सिनेमासाठी सध्या वैशाली पार्श्वगायन करते. भरारीनंतर स्वतःचा एक नवा म्युझिक अल्बम काढायचं तिच्या डोक्यात आहे. यासोबत हिंदी मराठी शोमध्ये गायनही सुरू आहे. एकूणच वैशाली तिच्या कामात व्यस्त आहे.